शेती तर आहे, पण पाण्याविना ती कोरडवाहूच राहिलीये आणि विहीर खोदायला हातात पुरेसं भांडवल नाहीये. बऱ्याच जणांची हीच अडचण असते, बरोबर? पण जरा विचार करा, तुमच्या याच समस्येवर तब्बल 5 लाख रुपयांचा निधी मिळाला तर? होय, अगदी बरोबर ऐकलत. कोरडवाहू शेतीला संजीवनी देण्यासाठी आणि स्वतःची विहीर खोदण्यासाठी आता एवढ्या मोठ्या अनुदानाची सोय उपलब्ध आहे. नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण सिंचन विहीर योजना आणि यातून मिळणारा शाश्वत सिंचनाचा मार्ग अतिशय सोप्या आणि घरगुती भाषेत समजून घेणार आहोत. कोणतीही सरकारी गुंतागुंत नाही, थेट आणि स्पष्ट माहिती आज आपण पाहणार आहोत. तर आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत? बघा, हे 5 महत्त्वाचे मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. कोरडवाहू शेतीवरचा हा प्रभावी उपाय कसा काम करतो? या योजनेची मुख्य उद्दिष्ट काय आहेत? यासाठी नक्की कोण पात्र ठरू शकतं? कागदपत्रांची जुळवाजुळव कशी करायची? आणि सर्वात महत्त्वाचं, अर्ज करण्याची अगदी योग्य पद्धत कोणती? सुरुवातीपासून ते थेट फॉर्म जमा करण्यापर्यंतची सगळी माहिती आपण आज घेणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याकडे वळूया. कोरडवाहू शेतीवरचा हा प्रभावी उपाय. आता हे तर आपल्याला माहितीच आहे की शेतीत पीक चांगलं काढायचं असेल तर पाण्याची खात्रीशीर सोय हवीच. पण बऱ्याचदा पैशाअभावी विहीर खोदण्याचं स्वप्न अपूर्णच राहतं. तिथेच पैशांची ही मोठी अडचण दूर करण्यासाठी ही योजना एक भक्कम आधार बनते. आता तुम्ही म्हणाल, हे अनुदान म्हणजे सरकारकडून मिळणारी कोणतीही तात्पुरती मदत आहे का? तर अजिबात नाही. ही योजना मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत राबवली जाते. म्हणजे बघा, यातून केवळ गावात रोजगारच निर्माण होत नाही, तर पाण्याचे कायमस्वरूपी स्रोतही उभे राहतात. ही एक अतिशय शिस्तबद्ध अशी सरकारी योजना आहे, ज्यातून पिढ्यानपिढ्या टिकेल अशी सिंचनाची व्यवस्था उभी राहते. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, या योजनेची मुख्य उद्दिष्ट. बघा, कोणतीही योजना जेव्हा राज्य किंवा केंद्र सरकार आणते तेव्हा त्यामागे एक मोठी दूरदृष्टी असते आणि या योजनेचाही असाच एक भक्कम पाया आहे. तर सरकारला यातून नेमकं काय साध्य करायचंय? पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनाची थेट सोय उपलब्ध करून देणे. दुसरं म्हणजे भूजल पुनर्भरणास प्रोत्साहन देणे, ज्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी नैसर्गिकरित्या वाढेल. यातून आपोआपच शेतीची उत्पादन क्षमता वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी पुरवठ्याची एक शाश्वत सुविधा निर्माण होईल. थोडक्यात सांगायचं तर हा कोणताही वरवरचा उपाय नाही आहे, तर भविष्यात येणाऱ्या दुष्काळाशी 2 हात करण्याची ही एक पक्की तयारी आहे. बरं, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यासाठी कोण पात्र असू शकतं? हा भाग जरा लक्ष देऊन ऐका, कारण सरकारी निधी योग्य आणि खऱ्या गरजू व्यक्तींपर्यंतच पोहोचावा यासाठी काही अतिशय काटेकोर नियम ठरवण्यात आले आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी आणि शेतकरी असणं बंधनकारक आहे. दुसरी अट, शेतात आधीपासून कोणतीही विहीर नसावी, कारण हा निधी नवीन विहिरीसाठी आहे. तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक केलेलं असावं. तुम्ही याआधी कोणत्याही विहीर योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं कुटुंब मनरेगा जॉब कार्ड धारक असणं गरजेचं आहे. हे नियम थोडे कडक वाटतील, पण यामुळेच खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोचायला नक्कीच मदत होते. आता हा आकडा बघा, 0.40 हेक्टर. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे किमान एवढी शेतजमीन असणं सक्तीचं आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की विहीर खोदण्यासाठी आणि त्या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी तुमच्याकडे किमान जमीन तर असलीच पाहिजे ना, तरच हा प्रकल्प सरकारकडून मंजूर केला जातो. आणि हा दुसरा आकडा तर त्याहूनही महत्त्वाचा आहे, 500 मीटर. हे नियम किती कडक आहेत ते यावरून लक्षात येतं. तुम्ही जिथे विहीर खोदणार आहात तिथून 500 मीटरच्या परिसरात दुसरी कोणतीही विहीर नसावी. आता हे असं का? तर भूजलाचा समतोल राखण्यासाठी आणि एकाच ठिकाणचं पाणी जास्त खेचलं जाऊ नये म्हणून हा नियम अत्यंत आवश्यक आहे. चला, नियम तर समजले. आता पुढची पायरी म्हणजे कागदपत्र गोळा करणं. आता सरकारी काम म्हटलं की कागदपत्रांची भली मोठी यादी डोळ्यासमोर येते आणि घामच फुटतो, बरोबर? स्वतःची ओळख पटवून देण्यापासून ते गावाची परवानगी मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास सुरुवातीला थोडा कटकटीचा वाटू शकतो. पण थांबा, जर आपण या यादीची योग्य विभागणी केली तर काम एकदम सोपं होतं. इथे बघा, एका बाजूला तुमची वैयक्तिक ओळख सांगणारी कागदपत्रं आहेत, जसं की तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि मनरेगा जॉब कार्ड. तर दुसऱ्या बाजूला आहेत जमिनीचे आणि गावाचे रेकॉर्ड. यात ग्रामसभेचा ठराव, जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा आणि खोदकामाच्या परवानगीचा समावेश होतो.
हे असं विभागून पाहिलं की ही लांबलचक यादी अजिबात भीतीदायक वाटत नाही, उलट अगदी सहज जमवण्यासारखी वाटते, नाही का? ओके, आता आपली सगळी तयारी झालीये, कागदपत्रही गोळा झालीयत. पण आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे प्रत्यक्ष अर्ज कसा आणि कुठे करायचा? तर आता आपण पाहूया अर्ज करण्याची अगदी योग्य पद्धत कोणती आहे. इथे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन? आजकाल डिजिटल युगात आपण सगळंच मोबाईलवरून करतो. पण ह्या विशिष्ट योजनेसाठी कोणता मार्ग निवडणं खरोखरच सोयीचं ठरेल? डिजिटल पद्धतीत बघा, शेतकरी महा EasyGS हॉर्टिकल्चर ॲप उपलब्ध आहे. ऐकायला हे खूप भारी आणि आधुनिक वाटतं, पण सरकारी ॲप्सची काय अवस्था असते हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच. हे ॲप अनेकदा हँग होतं, तांत्रिक अडचणी येतात आणि शेवटी पदरी निराशाच पडते. याउलट आपली जुनी आणि भरोशाची ऑफलाईन पंचायत समिती पद्धत, एक साधा कागदी फॉर्म ह्या अडकणाऱ्या ॲप्सपेक्षा कितीतरी पटीने उत्तम काम करतो. इथे तुम्ही थेट कागदपत्र अधिकाऱ्यांच्या हातात देऊ शकता. म्हणूनच या योजनेसाठी आम्ही ऑफलाईन पद्धतच सर्वात जास्त सुचवतो. तर मग हा ऑफलाईन अर्ज नेमका करायचा तरी कसा? याची प्रक्रिया एकदम सोपी आणि सरळ आहे. पहिली स्टेप, आपल्या तालुक्यातील एखाद्या मोठ्या झेरॉक्स सेंटरवर जायचं आणि मनरेगा अंतर्गत येणारा विहीर योजनेचा फॉर्म विकत घ्यायचा. दुसरी स्टेप, तो फॉर्म व्यवस्थित भरायचा, त्याला सगळी कागदपत्र जोडायची आणि त्यावर ग्रामपंचायतीचा ठराव आणि ग्रामसेवकाची सही घ्यायची. आणि शेवटची स्टेप, ही तयार झालेली फाईल घेऊन आपल्या पंचायत समितीमध्ये जायचं आणि तिथल्या मनरेगा विभागात थेट जमा करायची. विषय संपला. ही अगदी क्लिअर आणि थेट ॲक्शन प्लॅन आहे. तर मंडळी, आजच्या या सविस्तर विश्लेषणातून आपण हे समजून घेतलं की कोरडवाहू जमिनीला पाण्याचा शाश्वत स्रोत कसा मिळू शकतो. पण जाता जाता एक नक्की विचार करा, शेतकऱ्यांना असं शाश्वत आणि स्वतःचं सिंचन उभं करण्यासाठी सक्षम करणं हाच आपल्या ग्रामीण भागातील दुष्काळ कायमचा संपवण्याचा अंतिम मार्ग असू शकतो का? फक्त वरवरच्या मदतीपेक्षा अशा कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारल्याने आपल्या ग्रामीण विकासात किती मोठा आणि दूरगामी बदल घडू शकतो यावर नक्की विचार करा. आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.